दरम्यान मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक कसा करू शकतो आपण पाहतोय। मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतात मध्य रेल्वेच्या स्थानकांवर। त्यामुळे प्रवाशांची गर्दी झालेली आहे। लोकल सेवा 20 ते 30 मिनिटे उशिराने धावल्यामुळे या ठिकाणी या सगळ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय। मध्य रेल्वेवर या ठिकाणी ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याचा परिणाम या सगळ्या प्रवाशांना सहन करावा लागतो। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल? खरं तर ठाणे स्थानकावर तुम्ही आहात आणि ठाण्यात दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात। आज कसा परिणाम या मेगा ब्लॉकचा त्यांना जाणवतोय? नक्कीच आज आपण पाहिलं तर 63 तासांचा ठाण्यावर मेगा ब्लॉक आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती झालेली आहे। त्यामुळे विशेष बस आहेत त्या देखील तयार करण्यात आलेल्या आहेत। गर्दी झाली तर त्या प्रवाशांना वाहतुकीसाठी बसेस उपलब्ध करून ठेवण्यात आलेल्या आहेत। मी आता ठाणे बस स्थानकात आहे आणि या ठिकाणी देखील गर्दी आपण बघतोय की बसेस येत आहेत, मात्र तेवढी गर्दी सकाळपासूनची झालेली नाही असं देखील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत अधिकारी भगवान गायकवाड आहेत। ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाने कशा पद्धतीने तयारी केलेली आहे, काय एकंदरीत माहिती आहे? आम्हाला मध्य रेल्वेकडून 3 दिवसाच्या मेगा ब्लॉकबद्दल माहिती कळवलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही नियोजन केलेलं आहे। जवळजवळ 50 बसेस या आम्ही स्पेअर ठेवलेल्या आहेत आणि मध्य रेल्वेकडून आम्हाला सांगितलं की मुलुंड, ठाणे आणि दिवा या दरम्यान जास्तीत जास्त बसेस चालवा। त्या दृष्टिकोनाने आम्ही तयारी केलेली आहे। गर्दी वाढली की त्या रूटवरती आम्ही बसेस चालवणार आहोत। गर्दी आहे मेगा ब्लॉक असल्यामुळे इथे गर्दी दिसते, काय परिणाम आहे? सध्या तरी अजून दिसत नाही गर्दी, लोक कमी प्रमाणातच आहे। आम्ही मुलुंड, ठाणे आणि दिवा या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून आहोत की तिथे गर्दी वाढते का, त्या अनुषंगाने आम्ही नियोजन केलेलं आहे। जास्त कॉल कुठून आलेत म्हणजे ठाणे मुलुंड वगैरे त्या ठिकाणी जास्त कुठून आलेले नाहीत, अजूनपर्यंत नाही आले कुठून। सगळीकडे अजून परिस्थिती नियंत्रणात आहे, स्टेबल आहे, अजून प्रवासी गर्दी वाढलेली नाहीये। 2 तारीखपर्यंत काय वाटतंय, कितीपर्यंत गर्दी होईल असं वाटतंय तुम्हाला? जास्त गाड्या चालवल्या? आज पहिला दिवस आहे, या दिवशी आम्हाला अंदाज येईल की गर्दी किती प्रमाणात वाढेल। आज शुक्रवार आहे, कामाचा दिवस आहे, शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्यामुळे गर्दी नसणार आमच्या मते, पण आम्ही आजच्या दिवसावर उद्याचं नियोजन करणार। नक्की आपण पाहतोय की इथे या ठिकाणी व्यवस्था आहे ती करण्यात आलेल्या आहेत, गाड्या आहेत त्या तयार ठेवण्यात आलेल्या आहेत, परंतु अद्याप तसा परिणाम दिसत नाहीये। मात्र जर आम्हाला तशा पद्धतीचं करावं लागलं तर व्यवस्था ही केलेली आहे। रेल्वेने तशा पद्धतीची माहिती आधीच दिलेली होती, त्यामुळे आम्ही तयार आहोत अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी आपल्याला अधिकारी देत आहेत। त्यामुळे आज कामाचा दिवस आहे, मात्र उद्या परवा सुट्टी असू शकते, त्यामुळे तेवढा परिणाम होणार नाही। परंतु आज दिवसभर किती परिणाम होतोय, जास्तीच्या गाड्या सोडाव्या लागतात का, हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल। मात्र ठाणे महानगरपालिकेचा परिवहन विभाग यासाठी तयार असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिली आहे। अगदीच गिरीश, आपण पाहतोय एकूणच ज्या प्रवाशांचा ओघ आहे तो रेल्वेकडे जास्त दिसून येतोय आणि परिवहन विभाग सुद्धा सज्ज। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।